नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या सर्व विद्यार्थ्यांचे या क्रॉपच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ग्रीन हाऊस हा पॉईंट पाहतोय. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपण स्कोप पाहत होतो. स्कोपमधले 7 पॉईंट आपले पूर्ण झालेले आहेत. त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, तो बघा. त्याच्या आधी आपण काल डायग्रॅम्स पाहिलेल्या होत्या. देर इज ए स्कोप फॉर प्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक क्रॉप्स अँड ॲज देअर डिमांड इज इन्क्रीजिंग इन डोमेस्टिक मार्केट. घरगुती मार्केटमध्ये बाहेरची जी पिकं आहेत त्याची डिमांड वाढते, ती पिकं आपण याच्यात वाढवू शकतो. डायव्हर्टिंग एज्युकेटेड यंग स्टुडंट टुवर्ड रुरल एरिया फॉर युझिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. सुशिक्षित जे यूथ आहेत त्या यूथला आपण डायव्हर्ट करू शकतो ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी रुरल भागामध्ये. नंतरचा पॉईंट आहे बघा, जनरेटिंग एम्प्लॉयमेंट इन इरेक्शन, मेंटेनन्स अँड मार्केटिंग ऑफ द ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. आपल्याला याच्यामध्ये रोजगार निर्माण होतो आहे की ज्याच्यामध्ये आपण मेंटेनन्स, इरेक्शन आणि मार्केटिंग ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीचं करू शकतो. आयडियल टेक्नॉलॉजी फॉर मार्जिनल फार्मर्स. मार्जिनल फार्मर म्हणजे ज्याच्याकडे शेतजमीन खूप कमी असते, त्याच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, उत्कृष्ट पर्याय आहे. याच्या अगोदर आपण टाईप्स ऑफ ग्रीन हाऊसेस बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण डायग्रॅम्स पाहिलेल्या होत्या. आता टाईप्स ऑफ ग्रीन हाऊसेस बघायला सुरुवात करूयात. ग्रीन हाऊस स्ट्रक्चर ऑफ व्हेरियस टाईप्स आर यूज्ड फॉर क्रॉप प्रोडक्शन. ऑल्दो देर आर ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस इन ईच टाईप ऑफ ए पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येकाचे काही ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस आहेत. इन जनरल देर इज नो सिंगल टाईप ग्रीन हाऊस. सिंगल टाईपचं असं ग्रीन हाऊस नाही आहे विच कॅन बी कॉन्स्टिट्यूटेड ॲज ए बेस्ट, की सगळ्यात ते चांगलं असू शकेल. डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीन हाऊसेस आर डिझाईन टू मीट द स्पेसिफिक नीड. वेगवेगळ्या प्रकारची ग्रीन हाऊस आपण तयार करतो वेगवेगळ्या गरजांसाठी. द डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीन हाऊसेस बेस्ड ऑन शेप, युटिलिटी, मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन आर ब्रीफली गिवन बिलो. आता त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, कशाच्या आधारे, शेपच्या आधारे, युटिलिटीच्या आधारे, मटेरियलच्या आधारे आणि कन्स्ट्रक्शनच्या आधारे. तर त्याचा एक एक पॉईंट आपण आता बघायला सुरुवात करूया. पहिला पॉईंट आहे बघा, ग्रीन हाऊसेस. ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन शेप. शेपच्या आधारे आपण त्याचे प्रकार बघणार आहे, की जे आपण मगाशी डायग्रॅम पाहिलेल्या होत्या. फॉर पर्पज ऑफ क्लासिफिकेशन द युनिकनेस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ ग्रीन हाऊस कॅन बी कन्सिडर्ड ॲज ए फॅक्टर. द कॉमनली फॉलोड टाईप्स ऑफ ग्रीन हाऊसेस. आता याच्यामध्ये कशाचा विचार केलेला आहे? फक्त क्रॉस सेक्शन जो आहे एरिया ग्रीन हाऊसचा, त्याचा विचार केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. सिंगल स्पॅन आपण डायग्रॅममध्ये पाहिलं होतं, मल्टी स्पॅन, नंतर इव्हन स्पॅन, नंतर अनइव्हन स्पॅन, रिच अँड फरो टाईप, सॉ टूथ टाईप, नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस. ह्याचा जनरली आपल्या इंडियामध्ये वापर केला जातो. क्विनॉन्सेट ग्रीन हाऊस, ग्राउंड टू ग्राउंड ग्रीन हाऊस किंवा त्याला टनेल टाईप ग्रीन हाऊस, म्हणजे बोगद्यासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. दुसरा पॉईंट आहे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन युटिलिटी. Classification can be made depending on the functions or utilities of the different utilities. Artificial cooling and heating are more expensive and elaborate. Hence, based on they are classified. आता त्याचे दोन प्रकार केले, ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह हीटिंग आणि ग्रीन हाऊसेस फॉर ॲक्टिव्ह कूलिंग. ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनच्या आधारे त्याचे प्रकार केलेले आहेत बघा. द टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन predominantly is influenced by structural material जे वापरलेले. Though the covering material also influence the type. Based on construction, greenhouses are classified as पहिला वुडन फ्रेम, दुसरा पाईप फ्रेम आणि तिसरा आहे ट्रस फ्रेम. आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ग्रीन हाऊस टाईप बेस्ड ऑन कव्हरिंग मटेरियल. त्याला क्लॅडिंग मटेरियल असं आपण म्हटलं होतं. Covering materials are the important component of the greenhouse structure. Covering material हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. They have direct influence on greenhouse effect. त्याचा डायरेक्ट परिणाम असतो ग्रीनहाऊस इफेक्टवरती. Inside the structure, the type of frames and methods of fixing also varies with covering material. Hence, based on the type of cladding material, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ग्लास हाऊस म्हणजे तिथं ग्लास वापरली जाईल, पॉली हाऊस तिथं पॉलिथिन वापरलं जाईल आणि शेडनेट हाऊस तुम्ही आत्ता बघताय हिरव्या रंगाचं ते जाळीसारखं कापड असतं, त्याचा वापर इथे केला जातो. याच्यानंतर ग्रीन हाऊस बेस्ड ऑन कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन.
हाय कॉस्ट म्हणजे जास्त खर्च येतो, साधारणतः 2000 to 3000 पर स्क्वेअर मीटर. हे मात्र ॲटोमॅटिक आणि फुल्ली क्लायमेट कंट्रोल स्ट्रक्चर असतं. मीडियम कॉस्ट 1000 to 1200 पर मीटर स्क्वेअर एवढा खर्च येतो. पार्शली कंट्रोल स्ट्रक्चर असतं. लो कॉस्ट ग्रीन हाऊस याच्यासाठी 600 to 800 पर मीटर स्क्वेअर खर्च येतो. हे नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस असतात. द नॅचरली व्हेंटिलेटेड पॉली हाऊसेस आर मोस्ट पॉप्युलर इन इंडिया. हे लक्षात ठेवायचे, आपण इथं स्टार करून ठेवा. फॉर इंडिया पॉप्युलर इन इंडियन कंडिशन फॉर क्रॉप कल्टिवेशन, प्रेफरेबली फ्लावर्स अँड व्हेजिटेबल्स वाढवण्यासाठी. आता नंतरचा पॉईंट आहे कॉस्ट इकॉनॉमिक्स ऑफ हाय कॉस्ट ग्रीन हाऊस. म्हणजे हाय कॉस्ट ग्रीन हाऊस आहे त्याचं नक्की अर्थशास्त्र काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. द कॉस्ट एस्टिमेट मे व्हॅरी कन्सिडरेबली ड्यू टू क्रॉप क्लॅडिंग मटेरियल अँड एन्व्हायरमेंटल कंट्रोल सिस्टीम. द ॲडिशनल कॉस्ट इन्व्हॉल्ड पर स्क्वेअर मीटर इज स्टेटेड बिलो. आता ह्यातले सगळे पॉईंट्स आपल्याला इथं दिलेले आहेत. सिरियल नंबर बघा, स्पेसिफिकेशन्स बघा, कॉस्ट रुपीज पर मीटर स्क्वेअर. पहिला पॉईंट, व्हेन डबल लेअर पॉलिथिन यूज 100 रुपीज खर्च येईल. CO2 जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशनसाठी करायचं असेल तर 150 रुपीज. इव्हॅपरेटिव्ह कूलिंगसाठी 200 रुपीज. हिटिंगसाठी 100 रुपीज. ह्युमिडिफिकेशन सिस्टीमचा वापर करायचा असेल तर 100 रुपीज. लाईटनिंग असेल त्याच्यामध्ये तर 200 रुपीज. नाईट कर्टन शेडिंग सिस्टीम असेल तर 150. ड्रिप सिस्टीम लावायची असेल तर 20. न्यूट्रियंट ॲप्लिकेशन सिस्टीमसाठी 100. पोरस फ्लोरिंग, पोरस म्हणजे सच्छिद्र, त्यासाठी 100. बेंचेस त्याच्यात ठेवायचे असतील तर 150. स्ट्रक्चरल कॉस्ट आहे 300 आणि मिसिलिनियस म्हणजे अजून बाकीचा जो खर्च आहे तो 180 रुपीज पर मीटर स्क्वेअर एवढा आपल्याला होतो. ॲव्हरेज कॉस्ट ऑफ हाय कॉस्ट ग्रीन हाऊस पर स्क्वेअर मीटर इज 2000 रुपीज. याच्यानंतरचा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.